नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कसा चाललाय तुमचा अभ्यास? आज आपण घेणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा तिसरा टॉपिक, ज्याचं नाव आहे इक्वेशन रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आपण आतापर्यंत बघितलं काय 1.1 एलिमिनेशन मेथड बघितला, आपण डिटर्मिनंट मेथड म्हणजेच काय क्रॅमर्स रूल बघितला. आज बघूया आपण रिड्युसिबल फॉर्मचा मॅटर काय असतो. सोन्या एकदम सिंपल गंमत आहे का, हे रिड्युसिबल का म्हणजे का करायचं आहे हे बघा. तुम्हाला माहिती आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय असतं, हा वाला फॉर्म असतो. पण मला एक सांगा, जर मी असं लिहिलं असतं 2/x + 3/y = 4, आता हा कोण झाला आपलं, हे लिनियर इक्वेशन आहे का रे? आहे? अबे नाही आहे, कारण x हा वरती पाहिजे, इथे x कुठे होता, खाली. मग हे लिनियर इक्वेशन नाही. मग सर काय रे बाळांनो, बेसिक आहे का, हे बघा 2/x असेल तर याला आपण लिहू शकतो 2 × 1/x, म्हणजे हा खालचा जो x असतो ना, हा मी 1 असतो. एक्झाम्पल 3/y, याला आपण लिहू शकतो कसं, 3 × 1/y. बोल 4/x कसं लिहिणार, 4 × खालचा म्हणजे कोण, 1/x. परत ऐक, 4/x + y, हे खाली कोण आहे आता, x + y. कसं लिहिणार, 4 इन ब्रॅकेट 1/x + y. ॲग्रीड आहे, हे एकदम बेसिक तुला मी सांगितलंय. आता बघ एक्झॅक्टली काय होणार, जर समजा मी लिहिलं 2/x, जसं मी आत्ता बोललो की 2/x म्हणजे काय, 2 × 1/x. बाळा जर मी या 1/x ला ठेवलं, पकडलं असतं a किंवा m पकडलं असतं, हे काय बनणार आहे 2, आणि या पूर्ण याला आपण काय पकडलं रे, a. परत बघ 3/y कसं येणार, 3 × 1/y. समजा मी या 1/y ला पकडलं असतं काय, b, तर याला आपण कसं लिहिलं असतं रे, 3, आणि याला आपण काय पकडलं बाळांनो, b. तर ह्या अशा वेळेने आपण त्याला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करणार आहे. दॅट इज रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. आता बघूया क्वेश्चन. चला हां, हे तुमच्या बुकमधले क्वेश्चन्स आहे, करेक्ट आहे. स्टार्ट करतोय, समजून घ्या. नंबर 1, तुम्ही जर तुमचे इक्वेशन ऑब्झर्व केले बाळांनो, तर 4/x प्लस कोण आहे, 5/y = 7 and 3/x + 4/y = 5. आता नीट सांग, हे लिनियर इक्वेशन नाही, कारण हे व्हेरिएबल कुठे बेटा, खाली आहे, डिनॉमिनेटरला आहे, खाली खाली. मग काय करणार, जसं मी मग बोललो 4/x म्हणजे काय, 4 × 1/x, म्हणजे खालचा x म्हणजे आणि मी 1 असतो सोन्या. मग जर मी याला असं म्हणलो की 1/x ला मी पकडलं a आणि बेडांनो 1/y ला पकडायचं b, तर हे काय बनणार, तुला मी आत्ताच बोललो. बघ इथं परत बघ सोन्या, कसं लिहायचं बघ, 2/x 1/x, याला जर मी a पकडलं असतं ते काय बनलं असतं 2a. तसंच हे काय बनलं असतं मग 4a + 5b = 7. नंबर 1. सेम हे काय बनणार, वरती होता 3 आणि 1/x म्हणजे काय रे बेटा, a + 4b = 5. नंबर 2. हे बनले कोणते इक्वेशन, लिनियर इक्वेशन. आता तुम्हाला याला इलिमिनेशन मेथडने सोडवायचं आहे. कसं करणार, काय आपले नियम सांगा बरं तुम्हीच. हो सर माहिती आहे, एक जण सेम असला पाहिजे, हो की नाही. कोणता सेम पाहिजे, ए सेम आहे का रे, नाही. बी सेम आहे का रे, नाही. चला करून बघूया. हे 5च्या पाड्यात 4 नाही, डू अंडरस्टँड, पाडा टेबल, पण 4च्या पाड्यात 5 नाही. बेस्ट वे, 5 चोक 5 × 4 20, म्हणजे मला इथं 20 आणायचं आहे. याचा अर्थ मला सांग, मी या इक्वेशनला कोणीही करणार, इक्वेशन 2 याला करणार मी कशाने मल्टिप्लाय, 20 हवा आहे ना मला, तर सिंपल बोलूया का, याला 20 आणायचं म्हणजे या 4ने करायचं या इक्वेशनला मल्टिप्लाय, आणि इथं 20 आणायचं म्हणजे या 5ने करायचं या इक्वेशनला मल्टिप्लाय. करेक्ट. करूया मल्टिप्लाय इक्वेशन 1ला करूया कशाने, 4
अँड 2ला करायचं बेटा कशाने 5. समजलं ना. का तुला 20 बनवायचं आहे, 20 बनवायचं आहे. इथे होता 5, याला करायचं 4ने. याला म्हणजे एकट्याला होत नाही सोन्या, बोललो आपण यापूर्वी पण. या पूर्ण इक्वेशनला करायचं. इथे जर 20 हवा असेल तर 5ने पूर्ण इक्वेशनला आपण केलं मल्टिप्लाय. चला बोला काय होईल ते बेटा. मग आता कर बरं. याला करतो आपण 4ने. 4 × 4 16a प्लस 4 × 5 20b इक्वल टू 4 × 7 28 नंबर 3. याला करणार आपण 5ने मल्टिप्लाय. करा बरं. प्रत्येकाला करायचं. ओके. 5 × 3 15a 5 × 4 20b 5 × 5 25 नंबर 4. आता बघ हे झाले सेम. यस और नो बेटा. मग आपण काय चेक करतो साईन. हे साईन सेम तर काय रे. व्हेरी गुड. सबट्रॅक्शन. यस यस तुम्हाला बोललो मी. मागचे व्हिडिओ बघा पहिल्यांदा. ओके. मग हा बघा नॉनसेन्स. हां एस एस सेम तर सबट्रॅक्शन. मग आपण जर बेटा इथे पोहोचलो तर बघा साईन कसे दोघांचे 20b सेम झाला. साईन कसे बाळांनो सेम सेम. साईन सेम तर काय करायचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 and 4. चल बेटा बोला. डायरेक्ट करू का आता. बोला 16 - 15 16 - 15 16मधून 15 गेले. ए 20 - 20 कॅन्सल. 28 - 25 किती झाला 3. करेक्ट. आता मला बी हवा आहे. मग काय करूया. ही व्हॅल्यू ठेवायची कुठे बेटा इन इक्वेशन. आपली मर्जी. कशात ठेवूया आपली मर्जी. यार कहा पर भी रखतो. चल एक काम करूया 1 मध्ये ठेवूया. बोला काय बेटा ते 4a + 5b = 7. सांगा किती बाळगून आपल्याकडे a 4a होता 3 + 5b = 7. 4 3 जा 12 + 5b = 7. हा का होईल बेटा नो प्लसचा मायनस. 2 मिनटं. हां b माणूस. हां 5b = 7 - 12 5b = 7 मधून 12 जात नाही. शिकलो आपण. इथून हा मायनस होणार नाही. 12 मधून 7 गेल्या 5. साईन येणार कोणाचं मोठ्याचं. ओके. हां बोला. मग काय बनणार -5. मला कोण हवा आहे बी. मग बेटा हा काय बनणार b = -5/5 = -1. हा आला आपला -b. बी आला -1. पण राजा एक कळलं का आपल्या इक्वेशनचे कोणते लेकर होते एक्स वाय होते. आपण कोणाला पकडलं ए बी आपले लेकर नाहीये. आपले कोण आहे एक्स वाय. मग कसं काढणार तर 1/x म्हणजे कोण रे ए आणि 1/y म्हणजे कोण बेटा बी. मग इथं लिहायचं छान. बट 2 मिनटं सॉरी ए बाबा. हां 1/x म्हणजे काय रे बेटा ए आणि 1/y म्हणजे काय होता बी. बघ आता नीट. 1/x ए म्हणजे काय रे बापू. सॉऱ्या ए होता 3 आणि बी किती होता -1. हा आला किती 3 आणि 1/y = कोण -1. हे मला एक सांग 1/5ला जर मी उलटा केला तर हा काय बनणार रे 5/1 म्हणजेच 5. अबे येड्या समजा 2/3 असेल तर याचा उलटा म्हणजे रेसिप्रोकल काय होतो माहिती का ते 3/2. सांग 1/5च्या उलटा काय होईल 5/1 म्हणजेच काय रे बेटा 5. हे असं मी का बोललो असेल तर कारण इथे बघा मला x पाहिजे. हा होता 1/x. इथे खाली 1 असतो. समजण्यापुरता लिहितो मी. याला जर मी उलटा केला तर हा काय होणार x आणि 3/1च्या उलटा होणार 1/. कळला मॅटर. सेम बोल. 1/yला जर उलटं केलं तर y/1. खालचं 1 लिहित नाही. हे खाली 1 असतो. -1/1च्या उलटा शेवटी कोण असतो -1च. तर हे आलं आपलं ॲन्सर. आय होप तुम्हाला आता हा फर्स्ट क्वेश्चन आणि बेसिक कॉन्सेप्ट सर्वांना समजले असेल. एम आय करेक्ट. अबे हा तरी बोल बे. चला हा आहे सेकंड क्वेश्चन. हे सगळे 3-4 मार्क्सचे क्वेश्चन बेटा नीट बघ. सगळ्यात पहिल्यांदा तू क्वेश्चनला नीट बघत जा. इथे पण खाली बघ x + y. इथे पण खाली कोण आहे x + y. इथे कोण आहे x - y. इथे कोण आहे x - y.
मग मी काय करणार, लेख हे खाली म्हणजे काय, मगाच तुझा मास्तर बोला खाली कोण आहे, एक्स. खाली म्हणजे काय, 1/1. मग इथं खाली कोण आहे बापू, एक्स प्लस वाय. मग 1/x प्लस वायला काय पकडायचं, ए. अँड 1 इथे कोण खाली, एक्स मायनस वायला पकडायचं काय, बी. मग सांग आता इक्वेशन काय बनणार बघ. हा नंबर कोण आहे, 10 आणि याला आपण पकडलं बेटा एक्स, सॉरी 10a प्लस 2b इज इक्वल टू 4. हा आला आपला नंबर 1. सेम वरती कोणता नंबर आहे, 15 आणि त्याला आपण पकडलं a मायनस 5p इज इक्वल टू -2 नंबर 2. हे कोण झाले, लिनियर इक्वेशन. ह्याला तुला सोडवायचे. कसं करतो आपण सॉल्व, चेक कर कोणी सेम आहे का. उरे बाबा एक पण सेम नाही आहे. 10च्या टेबलमध्ये 15 नाही, 15च्या टेबलमध्ये 10 नाही, संपला विषय. इकडे येऊया, 2च्या टेबलमध्ये 5 नाही आणि 5च्या पण टेबलमध्ये 2 नाही. मग बोल 5 × 2 किती रे, 10. करेक्ट आहे. मला 10 आणायचं असेल मग तूच सांग आता. याला मी करणार कशाने मल्टिप्लाय, व्हेरी गुड, या 5ने. आणि याला करणार मी कशाने, या 2ने. म्हणजे मी मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय इक्वेशन 1ला करणार या 5ने बाय 5 अँड 2ला करणार कशाने बेटांनो, 2ला करणार आपण 2ने मल्टिप्लाय. चला करूया मग. इक्वेशन 1ला म्हणजे या पूर्ण इक्वेशनला करतोय आपण 5ने मल्टिप्लाय. 5 × 10 50a, 5 × 2 10b, 5 × 4 20 नंबर 3. इक्वेशन 2ला करूया 2ने. चला हे आपलं इक्वेशन नंबर 2 होतं. बोला 2 × 15 30a मायनस 2 × 5 10b, 2 × -2 -4 नंबर 4. आता बघ झाले सेम, यस सर. 10b सेम 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 म्हणजे काय करणार, सबट्रॅक्शन. ओ चुकलं की रे गुरुजी, हे सेम नाही, हे कसे आहे, डिफरंट. हा प्लस, हा काय होता मायनस. मग साइन डिफरंट आपण काय करतो बेटांनो, ॲड करतो. इक्वेशन 3 and 4. चला बोला बेटा काय होईल, 50a प्लस 10b इक्वल टू वॉट 20 प्लस साइन 30a मायनस 10b इक्वल टू -4. बोला 50 प्लस 30 80 ऑफ a प्लस मायनस कॅन्सल, 20 - 4 60. मग बाळांनो a इक्वल टू वॉट, a इक्वल टू व्हेरी गुड 80/5, 80/16 इक्वल टू वॉट 5. हे असं जर केलं ना बाप्पा लय मारेल तुला मी. अबे ढेबऱ्या नीट समजा, ह्या चुका करू नका. काय होतं मुलांना सवय असते, मोठा नंबर नेहमी वरती आणि छोटा नंबर नेहमी खाली, असं काय नियम नाही. सोन्या तुला कोण हवा होता, ए हवा होता, ए. हा 80 इथं मल्टिप्लाय, हा होणार डिवाइड. हा डिवाइड होणार कोणाला, 16/80ला. सर लय सोपं आहे आता. 16 × 1 = 16, 16 × 5 = 80, हे आलं 5. परत मारीन, हा 5 कुठे होता, खाली होता, खाली. वरती कोण आहे, 1. वरती 1 लिहायचं आणि खाली 5 लिहायचा. कळलं काय बोललो आता मी तुला, बघ ते. सॉरी आहे थोडा. ओके आता मला बी हवा आहे. मग काय करणार, ही व्हॅल्यू पुट करायची कुठं, कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवूया, आपली मर्जी आहे, 1मध्येच ठेवूया. इन 1. चला बोला काय होतं बेटा, 1 10a प्लस 2b इक्वल टू वॉट 4. हा आला 10. बेटा a किती होता, 1/5 प्लस 2b इक्वल टू वॉट 4. कर सॉल्व. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 2 प्लस 2b इज इक्वल टू 4. तुला पाहिजे कोण, b. हा होता प्लस, काय होईल तो मायनस. म्हणजे हा बनणार काय, 2b इक्वल टू 4 - 2. एकदा फक्त चेक करू द्या बापू. 2 गेला पलीकडे, 4 - 2. ओके सोन्या बोल. मग आता 2b इक्वल टू 2. तुला कोण हवा आहे, b. हा गेला मल्टिप्लायला, होईल काय होईल तो डिवाइड, मल्टिप्लायचा काय होईल तो डिवाइड. याचा विषय संपला. b किती बनला बे, 1. आता म्हण आन्सर आलो.
हे मारीन. आन्सर नाही आलं सोन्या. हे बघ क्वेश्चनमध्ये कोण होते लेकरं, एक्स आणि वाय आपल्याला फाइंड करायचे, ए आणि बी जे आपण पकडलं ना. मग काय करूया, बट आपलं कुठं हां एक्स प्लस वायला आपण ए पकडलं, याला आपण काय पकडलं बाळांनो, बी पकडलं होतं. ओके, इथं लिहायचं छान, बट 1/x प्लस वाय म्हणजे आपण पकडला ए, आणि 1/x मायनस वाय का होता आपल्याकडे बी. 1/x प्लस वाय, ए आपला काय आला, कुठे गेला रे ए, 1/5, हा आला 1/5, आणि 1/x मायनस वाय, बी आपला आला किती 1. बरंच आठव, उलट करूया, याला जर उलट केलं तर काय येणार, एक्स प्लस वाय, आणि याचा उलटा आला 5. नंबर किती वेळा 1 2 3 4 5, सॉरी 5 कसं वे 1 2 घेतलं ना 3 4, हां बरोबर ना गुरुजी, होय. ओके, सेम याचा उलटा काय, एक्स मायनस वाय, हे 1चा उलटा 1च. अरे पप्या हा कसाही कर, उलटा फुलटा फुलटा उलटा, तो काय होणार 1च होणार. आता बघा री तेव्हा सोर अजून पण आन्सर नाही आलं. शेवटी 4 मार्क्स काय फुकट देणार नाही कोणी, है ना. हां बघ परत 2 इक्वेशन परत तयार झाले. कोणते इक्वेशन, लिनियर इक्वेशन. चल बघ परत, वाय वाय कसा दिसतोय सेम, साईन कशी होते डिफरंट. काय करायची, ॲडिशन, ॲड इक्वेशन 5 and 6. बेटा एक्स प्लस वाय इक्वल टू 5 प्लस एक्स मायनस वाय इक्वल टू 1. हा किती बनला बेटा 2x प्लस मायनस कॅन्सल, 5 + 1 6. हा होता मल्टिप्लाय, काय होईल तो डिवाइड. व्हेरी गुड बेटा. सो एक्स इक्वल टू वॉट 3. आता कोण हवा आहे वाय, ही उचला ठेवा. कशामध्ये ठेवतात सांगा, तुमची मर्जी आहे. याला ठेवूया आपण इक्वेशन नंबर 5. दिसायला छान विचार आपलं. हां एक्स प्लस वाय इक्वल टू 5. हे लक्ष दे, एक्स म्हणजे किती होता 3 प्लस वाय इक्वल टू 5. मला कोण हवा आहे वाय. हा कसा होता प्लस, काय होईल तो मायनस. हे पप्या तेव्हा हे असं आहे बाबा, हे स्मार्ट बोर्डची गंमत वेगळीच असते बरं काय म्हणा. सो वाय इक्वल टू 5 - 3 2. सो बाळांनो हे आलं आपलं सोल्युशन. तर लिहा होतं द सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इक्वल टू 3,2. करेक्ट आहे. एक काय झालं एका मुलाला मी विचारलं, म्हणजे पोऱ्या या इक्वेशनला आपण सॉल्व केला. आता एवढं मोठं सॉल्व केलं, पुढे गेलं बे. हां सॉल्व करून तुला काय भेटले सोल्युशन. माझा प्रश्न असा होता त्या मुलाला, सोल्युशन म्हणजे काय सांग, काय सोल्युशन म्हणजे काय. तर ते पोरगं काय म्हणतं माहिती का, गुरुजी सोल्युशन सोल्युशन किती. प्रश्न काय होता सोल्युशन किती, ते म्हणते 2. लक्षात ठेवा लिनियर इक्वेशनमध्ये हे जे भेटतं हे एकच सोल्युशन आहे. एक्सची आणि वायची व्हॅल्यू एकच सोल्युशन आहे, कारण या लाईन्स नेहमी एकमेकांना एकाच पॉईंटला इंटरसेक्ट होतात. त्यामुळे आपण याचं सोल्युशन जे काढतो हे नेहमी 1 सोल्युशन असतं. नेहमी लक्ष ठेवायचं, लिनियर इक्वेशन हॅव युनिक सोल्युशन डिपेंड ऑन द क्वेश्चन. कारण ते पॅरल पण असतील, इंटरसेक्ट असतील, किंवा ते कोइन्सिडेंट असतात. आता मला हे काय आणलं नवीन, काय शेवटी आपण महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी आहोत, एवढं डिटेल कोणी देणार नाही. पण तरी तुम्हाला मी एंड ऑफ द एक्सरसाइज किंवा टॉपिक सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली काय असतं. ओके डोंट वरी. करूया स्टार्ट. हो हा तर बाई अवघड प्रश्न आहे, 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. चला आता मला तुम्ही सांगा बरं, हे बघा इथं खाली कोण आहे बे, एक्स मायनस 2. इथं कोण आहे रे एक्स मायनस 2. मग खाली म्हणजे काय 1/x मायनस 2 पकडलं ए. इथं खाली कोण आहे वाय प्लस 3. इथे कोण आहे वाय प्लस 3. खाली म्हणजे काय रे बेटा 1/y प्लस 3ला पकडलं आपण कोण बी. ओके मग करू स्टार्ट. चला बोला बेटा काय होईल. वरती किती बेटा 27. याला पकडलं आपण ए प्लस 31b इक्वल टू वॉट 85 नंबर 1. सेकंड 31a प्लस 27b इज इक्वल टू वॉट 89 नंबर 2. याला पाहिल्यावर तू जर माझा पहिला व्हिडिओ पाहिला असेल ना एलिमिनेशन मेथडचा, तर तुला हे आठवलं असतं. नाही बघितला ना बघ, खाली दिली काय लिंक त्या व्हिडिओची. हां हे बघा इथे जर बारकाईने ऑब्झर्व केले ना,
तर यांचे कोइफिशियंट ए आणि बीचे काय कोइफिशियंट काय झाले इंटरचेंज, याचा एचा कोइफिशियंट गेला याच्या बीला आणि याचा बीचा आला याच्या एला. अशा टाईपमध्ये आपण 3 स्टेप फॉलो करतो. स्टेप नंबर 1 सगळ्यात पहिले यांना ॲड करायचं. ॲड इक्वेशन 1 and 2 काय होणार बेटा ते 27a + 31b = 85 प्लस 31a + 27b = what 89. चला करा ॲड बेटांनो. 7 + 1 8 हाला 58 सॉरी एकच मिनटं हां 58a सेम हा काय बनणार मग आता 58b इथे बघा बेटांनो काय होईल 9 5 9 5 14 4 8 8 16 1 17 174 ॲग्रीड आहे. काय करणार इथला नंबर हा नेहमी सेम येतो या नंबरने याला डिवाइड करायचं. डिवाइड बाय 58 काय बनणार आहे 58a/58 ही स्टेप करायची गरज नाही आहे तुम्हाला समजावं म्हणून मी करतोय. इक्वल टू 174/58 लॉजिकल बेटांनो हे झालं कॅन्सल हे झालं कॅन्सल उरला किती बाळांनो a + b = करा डिवाइड. हो सोरले अवघड आहे सिम्पल जुगाड आहे इडं कोण वाचा 8चा टेबला 8 1 जा 8 8 2 जा 16 8 3 जा 24 इथं कोण लास्टला 4 चेक करा 58 × 3 चेक करा 3 8 जा 24 4 2 कॅरी 3 5 जा 15 + 2 17 आहे का आहे. याचा अर्थ हे किती आला 1 जा आणि हा आला किती 3 जा. हे आला आपलं इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 समजलं कसं आणलं. ही होती पहिली स्टेप. आपण जे करतो हे कधी करायचं जेव्हा यांचे कोइफिशियंट कसे असतात इंटरचेंज असतात. स्टेप नंबर 1 ॲड केलं. स्टेप नंबर पुढची करायची आता सबट्रॅक्ट करायचं. कोणाला त्या 2 इक्वेशनला. यातला कोणता मोठा आहे हा वाला मोठा आहे 31a + 27b = 31 हे मायनस साईन मायनस कोण एवढा पुढे 27a + 31b = what काहीतरी चुकलं आपलं सांगा. हा होता 89 आणि हा आहे 85. बाळांनो सांगा मला काय होणार हे मायनस काय करतं रे राजा हे मायनस काय करतं भाऊ बोलणार हे मायनस साइन्स बदलतं. बोला 31 - 27 व्हेरी गुड 4a 27 - 31 27 - 31 असं मायनस होणार नाही. यातून हा मायनस कर किती आलं 4 साईन द्यायचं मायनस साईन ऐक -4b = हे किती बनलं बेटा 4 कर 4ने डिवाइड बाय 4 काय बनणार सोन्या सांग मला लवकर फास्ट बोलायचं एकदम. काय 4ने डिवाइड केलं असतं हा 4 कट हा 4 कट आणि हा पण 4 कट 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 म्हणजे हे काय बनलं असतं बाळांनो a - b = 1 नंबर 4. कळल्या दोन्ही स्टेप. या टाईपच्या क्वेश्चनमध्ये नंबर 1 ॲड कर नंबर 1 सबट्रॅक्ट कर. जे नवीन जे इक्वेशन बनले त्याला 3 आणि द्यायचा कोणता नंबर 4 आणि लास्ट स्टेप या दोघांना परत करायचं ॲड इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 काय होतं बेटांनो a + b = 3 a + b = 3 प्लस a - b = 1 करूया सॉल्व. a + a 2a हा झाला कॅन्सल झालं 4 केला डिवाइडला a = 4/2 = 2 हा आला आपला a. कोण हवा आहे आता b हवा आहे. सो बेटा b a = 2 इन इक्वेशन ठेवूया कशामध्ये 3 मध्ये. काय होतं बेटा थर्ड वन होतं a + b = कोण 3 a किती बाळांनो 2 + b = 3 कोण हवा आहे b हा प्लस काय होईल जाऊन तो मायनस b = 3 - 2 b = 1. हे थोडं फास्ट केलं कारण का ऑलरेडी आपण हे क्वेश्चन बघितले खूपदा अशी बेसिक कसं करतात त्याची. आता a आणि b जरी भेटला तरी आपले लेकरं a आणि b नाही हे आपण ऑलरेडी बघितलं. हे कोण आहे x आणि y. मग इथे बघ काय पकडलं आपण 1/x - 2 पकडला आपण a आणि 1/y + 3 काय पकडला आपण b. व्हेरी गुड. चलो बट 1/x - 2 पकडला होता a आपला काय होता बाळा 2 अँड 1 विसरलो 1/y + 3 पकडला आपण b तर 1/y + 3 काय बनलं b किती होता रे 1. तुला शिकवलं मास्तर हे उलट करायचं. याचा उलट काय होईल x - 2 आणि याच्या खाली 1 आहे याचा उलट होईल 1/2. असं नाही कळलं तर क्रॉस कर
क्रॉस मल्टिप्लाय बेस्ट वे असतो, नो इश्यू. करू सॉल्व. हा -2 गेला बेटा पलीकडे, असं नाही आवडणार. चल ट्राय कर, नाही तर मी वेगळ्या वेळी करून दाखवतो आहोत. तर पण एक काम करा, पण त्याच वेळी करूया, तुम्हाला समजा इझी पडेल. करा क्रॉस मल्टिप्लाय. काय होईल? 1 × 1 1 = 2 इन ब्रॅकेट x - 2. चल कर. 1 = 2 × x 2x - 4. हा मायनस आला इकडे. 1 + 4 = 2x. 1 + 4 5 = 2x. तुला हवा आहे x, हा होता मल्टिप्लाय, आला डिवाइडला. सो बाळा x काय बनणार आपला? 5/2. क्लिअर इथपर्यंत? सेम बोलेल. चला काय होईल बेटा? याच्या उलटा y + 3, 1च्या उलटा 1, हा प्लस गेला बेटा पलीकडे, हा होणार 1 - 3. प्लीज मुलं घाई गर्दीमध्ये लिहितात 3 - 1. सवय असते ना, मोठा नंबर पहिले मायनस छोटा नंबर नंतर, 9वीपर्यंत सवय असते आपल्याला ती. असं सवय नका लावू, नियम पाळा, अपघात टाळा. मग बाळांनो हा प्लस गेला पलीकडे 1 - 3, मग ये क्या बन जाएगा? 2. ये असा मारीना. अरे अगं सोनी दाद्या, शिकवलं मी, 1 मधून कधी 3 मायनस होत नाही ग. नेहमी आपण 3 मधून 1 मायनस करतो. सुलट झालं नाही म्हणून आपण उलट करतो. सरळ नाही म्हणून आपण तिरकं केलं. काहीतरी समजून घे. फक्त लक्षात ठेव, मोठ्याचं साईन द्यायला विसरायचं नाही, नाही तर पाप लागेल. काय लागेल? पाप. चला, हा होता आपल्या बाळांनो पुढचा क्वेश्चन राहिला शेवटचा. आणि याला तर मुलं लयच घाबरतात. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे देव जाणे. आपला प्रॉब्लेम काय माहिती का? थोडं जरी बदललं ना तर आपले 3-13 वाजतात. चला बघा, आता मी जे सांगतोय ते नीट ऐका आणि समजून घ्या. इथे खाली बघ कोणी, खाली 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 बघायचं आहे, वरती घेणं नाही, नंतर बघू आपण. इथं कोणी 3x + y, इथे कोण आहे बघ 3x + y. इथे कोण आहे 3x - y, इथे कोण आहे 3x - y. हे एक बेसिक सांगतो. 1/2x आता हे लाईक हे असतं 1/2 आणि हे असतं 1/x. जर तू याला a पकडलं समजा, हा होईल a, म्हणजे याला लिहितात a/2. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय बापू, 1/2x जरी असेल तर जर मी याला a पकडलं, हा आला a आणि हा खालचा 2 लिहायचा. एकदम बेसिक स्टेप होती. कळले आता? चल मग बघा, आता इथे खाली कोण होते सर? लेट 1/3x + y पकडला आपण a आणि 1/3x - y पकडला आपण कोण? b. आता बघ इथे वर कोण आहे? 1. लोड घेऊ नको. खाली कोणी एक नंबर नाही, हा आला a. इथे बघ हा आला b, हा आला 3/4. याला नंबर 1 दे. सेम इथे बघ काय रे बेटा वाज बरं 1/, हे बाय हा 2 खाली, हा वरती नाही, हा कुठे खाली. आणि जर मी याला पकडलं x तर हे काय बनणार? व्हेरी गुड. सॉरी, एक्सने a पकडला आपण, तर हा बनणार a आणि खालचा 2 लिहायचा. हे बघ मी परत सांगतोय, 1/2x होतं. याला जर मी a पकडलं, याला आपण 2 वेळेने बघूया. बघा असं पकडलं, हा आला a, हा आला 2 × a, म्हणजे काय बनणार? 2x. चुकलं परत, सॉरी. 1/2x, हा आला 1/2, हा आला 1/x. याला पकडलं मी a, हा आला 1/2 आणि हा आला a. याला आपण जो a × 1 a/2. पण एवढं करत बसायला वेळ नाही आपल्याकडे, कॉमन सेन्सचा पाढ्या. याला जर तू a पकडलं, हा लिहायचा a/2. आता लक्षात. चला आता जाऊया पुढे. हां पुढे बघ, हे मायनस साईन, हे मायनस साईन. इथे बघ नंबर कोणता आहे? 2a. आणि तू याला काय पकडलं रे? b. म्हणजे हा बनणार b/2 = काय? -1/8. समजलं की नाही? एकदम बेसिक गोष्टी असतात. आता प्रॉब्लेम कुठे माहिती का? ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, पण ते आपल्याला जे लागतंय त्याच्यात नाही. मग काय करूया ते पूर्ण ऐकायचं. पहिले याला नीट बघ बारकाईने. इथं कोण खाली? अरे कोण आहे? 4 आहे. खालचा नंबर 4, या इक्वेशनला कर 4ने मल्टिप्लाय. इक्वेशन 4, इक्वेशन 1/4. म्हणा सर तू सेम करतोय का? नाही, मी सेम करत नाही. मी फक्त याचा त्रास कमी करतोय. काय कमी करतोय? त्रास. महाराष्ट्र बोर्डाचे आपण CBSE बोर्डवरचे मॅक्झिमम CBSE बोर्डमध्ये हे क्वेश्चन डायरेक्ट पण सॉल्व करता येतात. त्या मुलाची एक लेवल असते असं म्हणूया आपण. असो
सो याला करूया 4ने मल्टिप्लाय. हा होणार 4 × a 4a प्लस 4b. ए यार सॉरी, तुझा प्रॉब्लेम काय वे. हां 4a प्लस 4b इक्वल टू, याला जर मी 4ने केलं असतं मल्टिप्लाय तर हा 4 4 कट झाला असता, म्हणजे हा कोण राहिला असता वेळानो 3. मी याला नंबर 3 देतोय. सेम बघ इथे नीट बघ, इथे खाली 2 पण आहे, इथं पण 2 आहे, पण इथं कोण आहे 8. मोठा नंबर कोणता आहे 8, आणि 8 हा 2च्या टेबलमध्ये येतोय. अरे मोठा नंबर 8 होता, 8 हा 2च्या टेबलमध्ये येतोय. मग सगळ्यात मोठा नंबर जो होता तो होता 8. मग या इक्वेशनला करायचं 8ने मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 8. बघ कसं होणार बाळांनो. 8 × a/2 मायनस 8 × b/2 इज इक्वल टू 8 × -1/8. काय होणार 2 × 2 2 4 8. हा आला 4a, हा आला 4b, हे आलं मायनस साईन, 1 1 कॅन्सल, राहिला कोण 1, नंबर 4. हो सर, हे जे नवीन 2 इक्वेशन भेटतात त्यांना ऑब्झर्व करा. आईला लय भारी. हा पण 4b आणि हा पण डायरेक्ट कोण होता 4b. याला मायनस आणि याला प्लस. आईला ए पण सेम आहे. तर आपली मर्जी आता, पण आपण बीच घेऊया. बी छान असो, बबड्या असतो तो आपल्या, हा ना. साईन्स कसे होते रे. ए याचं मायनस याचं प्लस, साईन डिफरंट. काय करूया आपण ॲड इक्वेशन 3 आणि कोणतं बाळांनो 4. चला बोला बेटा काय होईल. 4a प्लस 4a किती बनले बेटा 8a प्लस आणि मायनस 4b कॅन्सल. 3 प्लस -1, 3 प्लस -1, 3 - 1 इक्वल टू किती 2. म्हणजे हा आला डायरेक्ट कोण आपला 2. हा गेला डिवाइडला. a इक्वल टू 2/8, a इक्वल टू 2 × 2 2 4 1. हा आला आपला ए समजला. आता कोण हवा आहे बी. मग ही व्हॅल्यू ठेवूया इक्वेशन 3 मध्ये. सो पुट a इक्वल टू किती आलं बे ते 1/4. हा 1/4 इन इक्वेशन नंबर 3 जे होते बेटा 4a प्लस 4b इक्वल टू 3. 4a प्लस 4b इक्वल टू 3. हा आला 4. बाळा ए काय होता राजा 1/4 प्लस 4b इक्वल टू 3. हा 4 4 कॅन्सल. 1 प्लस 4b इक्वल टू 3. हा होता प्लस, तो काय होईल -4b इक्वल टू 3 -1 4b इक्वल टू 2. तुला पाहिजे होता बी. हा होता मल्टिप्लाय. काय होईल तो डिवाइड. म्हणजे बाळा बी काय बनला रे असली. फक्त तुला आता मारीन मी, परत तेच सांगितलंय मी. 2 × 2 2 2 4. हा 1/2 आला, समजो. बट ए आणि बी आपले लेकरं नाही, आपले कोण होते एक्स आणि वाय. मग बोल काय होते बेटा. बट घसा बसला रे त्यामुळे थोडा अवघड झालं. हा ठीक आहे. बट 1/3x प्लस वाय. 1/3x प्लस वायला आपण पकडलं ए, आणि 1/3x मायनस वायला पकडलं आपण बी. बेटा 1/3x प्लस वाय इक्वल टू ए. ए होता आपला बेटा 1/4 आणि 1/3x मायनस वाय इक्वल टू बी. बी आला आपला 1/2. काय करायची शेवटची स्टेप. काय सोपं आहे सर, सुलट्याला उलट. चलो मग बोला, उलटं जर केलं असतं तर याचा उलटा झाला असता 3x प्लस वाय आणि याचा उलटा झाला असता 4. हा आला नंबर 5. 4 5 झालाय 6 7. आता 1 2 3 4 नाही 5 कुठं आपला 5 झालाच नाही. आय थिंक सो नाही झालेला 5 बेटा, हा ना. हा आला नंबर 5. सेम हिअर. याचा उलटा 3x मायनस वाय आणि याचा उलटा 2 नंबर 6. याच्या पुढे तुला जमेल असं मला अपेक्षित आहे, कारण वाय वाय ऑलरेडी सेम आहे बेटा. चल करूया, तरी पण करून दाखवतो मी. ॲड इक्वेशन 5 अँड 6. थोडं डायरेक्ट करतो मी बघा. 3x प्लस 3x 6x प्लस मायनस कॅन्सल. 4 प्लस 2 आला 6. हा गेला डिवाइडला. x इक्वल टू 6/6. x इक्वल टू 6 6 कॅन्सल. आला किती 1. सेम तुला कोण हवं आहे वाय. ही व्हॅल्यू ठेव इक्वेशन 5 मध्ये ठेवावं तर पुढ करूया. x इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. पुढे ते हां 3x प्लस वाय इक्वल टू 4.
बाळांनो एक्स होता 1 प्लस वाय इक्वल टू 4, 3 1 जा 3 प्लस वाय इक्वल टू 4, हा होता प्लस, काय होईल तो मायनस. सो वाय इक्वल टू 4 मायनस 3. सो बाळा वाय इक्वल टू 1. सो राजा आणि राजी तुझं ॲन्सर आलं असेल 1,1 इज युअर फायनल ॲन्सर. आय होप तुला हा क्वेश्चन आणि हा एक्सरसाइज पूर्णपणे समजला असेल. ठीक आहे, अजून एक क्वेश्चन काही खतम. सो बाळांनो एक्सरसाइज एवढा अवघड नव्हता. आता एक सांगतो, व्हिडिओ बघताना एक क्वेश्चन नीट बघा. पहिल्यांदा ते लिहून घ्या. तोच क्वेश्चन मिनिमम 2 टाइम्स स्वतःच्या मनाने करून बघायचा. काय होतं, मी जेवढं ऑब्झर्व करतो ना तेवढं 14 वर्ष शिकवतो मी मुलांना. एक प्रॉब्लेम आजकालच्या, यांना अभ्यास कसा करायचा हेच माहीत नाही. एकदम सोपं सांगतो मी. मास्तरने काय शिकवले ते पहिले नीट समजून घ्या. पुढं कोणती स्टेप कशी करत गेलाय. आला एक रबुक घ्या, एक्झाम्पल घ्या, याला साईडला ठेवा. तुम्ही काय असे असा अभ्यास नसतो बाळा. हे पाहायचं आणि हे लिहायचं, झाला अभ्यास माझा. होय, मग पेपरला लागते आपली, है ना माहिती, गप राहतं. हां, हे बघा समजून घ्या. समजलं, नोटबुक घ्या, रबुक घ्या, पेन घ्या, घेतला, समजलं, लिहून बघ. नाही जमलं एकदा परत बघ. हा आत्ता बरोबर, हा असं केलं, ओके. आता परत लिहून बघ. प्रॉब्लेम काय आहे तुम्हा मुलांचा म्हणजे आजकाल तुम्ही मॅथचा अभ्यास असा बघतात, असा मॅथचा अभ्यास होतच नाही. मॅथ्स हा प्रॅक्टिसचा विषय. पेन घ्या, एक्झाम्पल घ्या, समजून घ्या आणि राजानं सोडून बघा. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करशाल तेवढं तुम्ही परफेक्ट होशाल. आणि एक सांगू का बाळांनो, लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकतोय, थेंबे थेंबे तळे साचे. तसंच दररोज फक्त 5 प्रश्न. किती प्रश्न? 5. एका महिन्यात 150. 5 3 15, 150 क्वेश्चन एका महिन्यात पूर्ण होतात. त्याच्यामुळे सांगा माझा 7 8 9 महिन्यात तुम्ही किती क्वेश्चन करू शकतात. आपण करत नाही. आपल्या मुलांना काय प्रॉब्लेम मला माहीत नाही, पण आपण 1200 1300 1400 क्वेश्चन जवळपास बाळांनो आपण डेली जर आपण 5-5 केले ना तरी आपले 1200-1500 क्वेश्चन पूर्ण होतात. एवढे क्वेश्चन मी त्या पुस्तकात पण नसतील त्याच्यात. म्हणजे सगळं सोपं आहे. फक्त दररोज अर्धा तास प्रामाणिकपणे 5 क्वेश्चनची प्रॅक्टिस करा 2 वेळा आणि ठेवून द्या. थांबतो मी. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यात आपण बघणार आहोत लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचा वर्ड प्रॉब्लेम. बाय बाय. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर